मायक्रोफोनवर यावं। तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकता दोन संघांमध्ये एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय। ऑल इज वेल ही स्पर्धा आकाश पाटील या ठिकाणी आपल्या समोर जॉईंट होतील एक षटकांसाठी, त्यानंतर मनोज पाटील आपल्याला रिझवण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा येतील। तत्पूर्वी धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। हॅलो, धन्यवाद प्रमोदजी शेडके साहेब। दरम्यान चालू असलेला सामना आपण बघतोय, एका बाजूने शौर्य वॉरियर्स भामटपाडा तर दुसऱ्या बाजूने क्रिएटिव्ह 11 मार्कने दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल। दरम्यान पहिले षटक हाताळण्यासाठी संतोष गोलंदाजी मार्कवर, आता मार्क कल्पेश मडवी आपल्याला बघायला येतोय। स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू, दरम्यान बघितलं दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। जतीन याच्याकडून थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण झालं आणि त्या मोबदल्यामध्ये 2 धावा मात्र धाव फलकावर पूर्ण होता। संघाचं खातं उघडलेलं आहे 2 धावांशी। तर मॅन ऑफ द मॅच मागचा जो सामना झाला, निरंजन आपण यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा जो सन्मान आहे तो आपल्याला घेऊन जायचा आहे। तर पुन्हा दुसरा चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर संतोष, आता मात्र तुंग मारण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खराब चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे। अवांतर धावसंख्येमध्ये भर होते। धावसंख्या जर बघितली या चेंडूनंतर तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर। एक चेंडूचा खेळ झालेला आहे, एका बाजूने कल्पेश तर दुसऱ्या बाजूने आपण बघतो नॉन स्ट्राईक एंडला विश्वास आपल्याला बघायला मिळतोय। तर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दीपेश कुड आपल्याला बघायला मिळतोय। हलक्यातने खेळून काढलेला हा चेंडू तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे। 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते आणि एका धावांची धावसंख्या धाव फलकावर बघितली तर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर। एकंदरीत चेंडूंचा खेळ बघितला तर आमचे गोल्डन मॅजिक फिंगर साहिल पटेल आम्हाला दर्शवतील 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 ही धावसंख्या धाव फलकावर लागलेली आहे। शौर्य वॉरियर्स भामटपाडा एका बाजूने आपल्याला बघायला मिळतोय, तर निरंजन याच ठिकाणी आलेला आहे। दरम्यान 1 धाव जोपर्यंत चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात। 2 धावांची धावसंख्या जर बघितली धाव फलकावर तर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर। तर या ठिकाणी प्रमोद शेडगे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा सन्मान दिला जातोय, तोच निरंजन। सुंदर खेळी केली होती मागच्या सामन्यामध्ये, थोडंसं अपयश मात्र नक्कीच आलं। जर लवकर धावा चेस झाल्या असता तर नक्कीच आपला संघ क्वालिफायर झाला असता। तर हार्ड लक मिस्टर निरंजन। दरम्यान एक जर बघितली सामन्याकडे तर राहुल याच्याकडे चेंडू सरसावतोय मिड ऑनच्या दिशेने। दरम्यान 1 धाव या ठिकाणी पूर्ण होते। धावसंख्या जर बघितली तर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते ती 7 या धावसंख्येवर, बिनबाद 7। तर जीटी यांच्याकडून बक्षीस लागलेले आहे विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक। 500 रुपयाचं पारितोषिक लागले। पंचांकडे दाद मागितले ते आणि आता मात्र पंचांचा हात आकाशाकडे। आता मात्र रिॲक्शन बघा, कारण की कल्पेश मडवी मात्र आता डगआउट मध्ये परततोय। लगेच येऊया, तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत। बाबदार भूपेश गावड हाय दिलदार, चिठी दादा हरू बाबदार भूपेश गावड हाय दिलदार। कार्य सुंदर 1 नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर, गाजे पालघर जिल्ह्याभर, गाजे पालघर जिल्ह्याभर। योगदान केलं लाख मोलाचं, योगदान केलं लाख मोलाचं, मर्दासारखा झलकला। योगदान केलं लाख मोलाचं, मर्दा। धन्यवाद डीजे। तर अजून सुद्धा संधी चालून आलेली आहे। जर बॅक टू बॅक 2 गडी जर वाद केले तर निलेश तरे माकणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल, ते संतोष मडवी यांच्यासाठी। तर जीटी कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, कारण की 1 लाख मोलाची जो गडी होता कल्पेश मडवी ह्याचा मात्र गडी बाद केला। त्या गडी बाद करण्यासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक जीटी यांच्याकडून संतोष मडवी यांच्यासाठी आलेलं आहे। दरम्यान शेवटचा चेंडू आता मात्र
कॉटन बोल्टचा संधी आणि या ठिकाणी संधीचं मात्र सोनं केलं आणि माघारी परततोय तो म्हणजेच आदित्य. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा आगरी प्रीमियर लीग 2021. सर्वांच्या हक्केला धावून येतोय पोऱ्या यो आगऱ्याचा. डेरिक बाज जिती दादा यो पोऱ्या आगऱ्याचा. नाव गाजतय गो गौरव तरीचा. नाव गाजतय गो जिती दादाचा. आपल्या गावाचा गौरव तरीचा. आपल्या गावाचा जिती दादाचा. सफाले शहराने नाव गाजतय नाव कोणाचा. हे सफाले शहराने नाव गाजतय नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव तरीचा. मागणे गावाच्या जिती धन्यवाद डीजे. तर एकंदरीत धावसंख्या जर धावफलकावर बघितली तर 2 गडी बॅक टू बॅक मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहे. ते कल्पेश आपण बघितलं तंबूच्या आसऱ्याला परतलं, त्यानंतर आदित्य आला आणि कॉटन बॉलची संधी मात्र संतोषाला चालून आली आणि ती मात्र संतोष हा गोलंदाज ती संधी सोडणार नाही आणि आदित्य मात्र पुन्हा तंबूच्या आसऱ्याला परतताना नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, तोच सचिन गावड आपल्याला बघायला मिळतोय. तर निलेश तरे यांच्याकडून 2 विकेटसाठी मात्र 500 रुपये लागले होते, ते संतोष मडवी याच्यासाठी ते मात्र आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. तर जीटी याच्याकडून सुद्धा 400 रुपये 2 विकेटसाठी मात्र 200 रुपयाचं प्राइज होतं, ते सुद्धा आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे. एकंदरीत धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर जर बघितली तर 7 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 2 बाद 7 नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. अक्षय नक्कीच या 3 दिवसामध्ये सुरेख गोलंदाजी अक्षयाने केलेली आहे. तर कुठेतरी विश्वास सार्थ करावा लागेल. शौर्य 11 भांबटपाडा आपल्याला बघायला मिळतो. आता मात्र सुरेखरित्या खेळून काढलेला चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि 4 धावांची धावसंख्या जर धावफलकावर बघितली तर जाऊन पोचते ती म्हणजेच 11. कुठेही जाऊ नका, तोपर्यंत ऐकूयात एक डीजे चौकीला. गौरव तरे हा रुबाबदार, भूपेश गावड हाय दिलदार. चिटी दादा हा रुबाबदार, भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर एक नंबर, गाजे पालघर जिल्ह्याभर. धन्यवाद डीजे. तर पहिल्याच चेंडू मात्र चौकार आलेला आहे. एक सुरेख फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली, ती विश्वास याच्याकडून थोडंसं न्याहाळलं, ओळखलं गोलंदाजाला आणि योग्य पद्धतीने बॅटचा प्लेट मात्र ओपन केला आणि हलक्याने मात्र त्या दिशेने पुन्हा एकदा ढकलून काढलेला हा चेंडू. बघणार आहोत 2 बाउन्स मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण होते, फेकी सुद्धा होते, मात्र 2 धाव या ठिकाणी अडकू शकले नाही. धावसंख्या 2च्या गतीने बघितली तर जाऊन पोचते 13 या धावसंख्येवर. विश्वास आपल्याला साजेसा खेळ करताना आपल्याला बघायला मिळतात. तर विशालजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा मी स्वागत व्यक्त करतोय आगरी प्रीमियर लीग 2021च्या वतीने. आता मात्र चेंडू जातोय निर्धाव. तर एक अजून प्राइज लागलेला आहे. विश्वासचा जर गडी बाद केला तर 200 रुपयाचा प्राइज मात्र लागलेला आहे या ठिकाणी. एकंदरीत चेंडू जर बघितले तर 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडू 2 धावा आली, त्यानंतर चेंडू जातोय निर्धाव स्वरूपाचा. कुठेतरी कमबॅक केलेला आहे तो अक्षय आपल्याला बघायला मिळतोय. चौथा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर. आता मात्र हलक्यातने खेळून काढलेला हा चेंडू, थोडंसं चेंडूला ओळखलं, हलक्यातने खेळून काढलेला हा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. तर राहुल मात्र या ठिकाणी पुढे सरसावतोय. रोशन हा पुढे सरसावला आणि योग्य पद्धतीने फेकी केली आणि 2 धाव या ठिकाणी पूर्ण होतात. धावसंख्या 2च्या गतीने जर बघितली तर 15 धावा या धावफलकावर लागल्या जातात. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. दुसरे षटक मात्र मार्गस्थ आहे. आता मात्र हलक्यातून खेळून काढलेला चेंडू बघणार आहोत, योग्य फेकी होईल का, परंतु विश्वास मात्र आपल्या घरामध्ये योग्य पद्धतीने ट्रॅव्हल झाला आणि या ठिकाणी 1 धावेनिशी धावसंख्या बघितली तर 16 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. तर निलेश तरे यांच्याकडून सुद्धा बक्षीस लागलेले आहे आणि जीटी यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचा प्राइज लागलेला आहे. कोणासाठी तर विश्वासचा गडी जो बाद करेल त्याच्यासाठी मात्र हे 200 रुपयाचं प्राइज मात्र लागलेला आहे. भारतीय चलनातील 200 रुपये देण्यात येतील कोणाला तर जो गडी विश्वासचा बाद करेल त्याच्यासाठी. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा अक्षय आपण बघतोय
गोलंदाजी मार्कवर आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय सचिन गावड. नेहमीच उमरोली संघातून बिलॉंग करताना आपल्याला बघायला मिळतोय. मात्र आज 3 दिवसामध्ये आपण बघतोय शौर्य वॉरियर्स भामटपाडा संघाकडून बिलॉंग करतं. योग्य पद्धतीने साजेसा खेळ मात्र आपल्या गोलंदाजीवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवण्यामध्ये यश येते. ते सचिन याला मात्र आता सुंदररीत्या खेळण्याचा प्रयत्न केला होता बघूया आणि इथे धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी सचिन बाद होतोय. बॅक टू पेव्हिलियन. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ होतोय आणि 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या धावफळकावर बघितली तर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 3 बाद 16. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा आगरी प्रीमियर लीग 2021. सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा, हे सफाले शहराने नाव गाजतई नाव कोणाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दादाचा. मागणे गावाच्या गौरव तरेचा, मागणे गावाच्या जीटी दादाचा. धन्यवाद डीजे. तर एकंदरीत धावसंख्या बघितली तर 16 धावा ह्या धावफळकावर लागलेल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अक्षय. सरपडा संघातून बिलॉंग करताना आपल्याला नेहमी बघायला मिळतोय. मात्र 3 दिवसामध्ये शौर्य वॉरियर्स भामटपाडा संघाकडून आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्कवर साईश बघायला मिळेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय तो साईश आपल्याला बघायला मिळतोय. आता मात्र सर्कलचं बंधन हटलेलं आहे. 5 खेळाडू या सर्कलच्या बाहेर असतील. 3रं षटक आहे. तर विश्वास याच्यासाठी सुद्धा बक्षीस लागलेला आहे. गडी जर विश्वासाचा बाद केला तर निलेश तरे आणि जीटी यांच्याकडून 200 असं प्राइज लागलेलं आहे. आता मात्र गुटनात एक तमाशात एक असा मात्र चेंडू आणि कोठे तरी खराब क्षेत्ररक्षण झालं या ठिकाणी. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण झालं संतोष याच्याकडनं आणि तितकं सुंदर रोहन याच्याकडून आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मात्र या ठिकाणी 2 धाव पळून काढण्यात यश येते. क्षेत्ररक्षण मात्र योग्य पद्धतीने झालं आणि धावसंख्या 2च्या गतीने जर बघितलं तर जाऊन पोचते 18 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज विश्वास याच्यासाठी. आता मात्र सुरेखरित्या खेळून काढलेला चेंडू योग्य पद्धतीने 2 खेळाडूंच्या मधून चेंडू मारण्यात यश आलं. या ठिकाणी 2 धाव मात्र पूर्ण होतात. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल, फेकलं जाईल तोपर्यंत 2 धाव या ठिकाणी पूर्ण होतात. धावसंख्या जर 2च्या गतीने बघितली तर जाऊन पोचते 20 या धावसंख्येवर. साईश याने जर 2 गडी बाद केले तर सदानंद भीमा तरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. साईश यशासाठी सुद्धा बक्षीस लागलेलं आहे. एक उभरता सितारा आपल्याला बघायला मिळतोय. बिरवाडी संघाकडून आपल्याला बिलॉंग करताना आता मात्र उत्तुंग मारलेला चेंडू बघणार आहोत. झेल होईल का आणि इथे मात्र चुकी होणार नाही रोहन याच्याकडून आणि इथे बाद होतोय तोच विश्वास आणि निलेश तरे आणि जीटी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मात्र साईश याला नक्कीच मिळणार. कारण की बक्षीस लागलं होतं ते साईश याच्या विश्वास याच्यासाठी जो विश्वास याचा गडी बाद करेल त्याच्यासाठी मात्र 200 रुपयाचं पारितोषिक निलेश तरे आणि जीटी यांच्याकडून देण्यात येईल आणि ते साईश याने मात्र काम पूर्ण केलेलं आहे. तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत. पालघर जिल्ह्याचे हायलय फेमस मागणे आमचे गाव, सफाळे शहराचे हायलय फेमस मागणे आमचे गाव. त्या मागणे गावात गाजते आमच्या भूपेश भाईचं नाव. त्या मागणे गावात गाजते आमच्या भूपेश भाईचं नाव.
तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रथमेश पामाळे. कालच्या दिवसामध्ये मात्र सुरेख फलंदाजी केली होती प्रथमेश पामाळे याच्यासाठी ह्याने. मात्र पुढचा चेंडू घेऊन येतोय अक्षयच्यासाठी. मात्र पंचांकडे दाद मागितली होते परंतु पंचांवर काही एक परिणाम नाही. चेंडू जातोय निर्धाव स्वरूपामध्ये. तर एक बक्षीस लागलेलं आहे ते गोलंदाजांसाठी. शौर्य वॉरियर्स क्रिएटिव्ह विले माकणे च्या गोलंदाजांसाठी बक्षीस लागलेलं आहे. जर प्रथमेश पामाळे याचा जर गडी बाद केला तर निलेश तरे यांच्याकडून 200 रुपये आणि GT गौरव तरे यांच्याकडून 200 रुपये देण्यात येतील. हे बक्षीस आहे. मात्र गोलंदाजांसाठी जर प्रथमेश पामालेचा गडी बाद केला तर 400 रुपयाचं पारितोषिक मात्र देण्यात येईल ते गोलंदाजाला. आता मात्र सुरेखरित्या खेळून काढलेला हा चेंडू मात्र बॅट योग्य पद्धतीने बॅटची एज लागून दरम्यान धावसंख्या 1च्या गतीने वाढते आणि धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे. साईश आपल्याला बघायला मिळतो सुरेख फलंदाजी केलेली आहे. एक गडी नक्कीच या षटकामध्ये बाद केलेला आहे. 5 धावा या षटकामध्ये नक्कीच दिलेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ तिसऱ्या षटकातील होतोय. मात्र सुरेख आपल्या साजेसा खेळ करताना साईश आपल्याला बघायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आगरी प्रीमियर लीग तर धनेश भिवा गावड यांच्याकडून सुद्धा दोन विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे ते साईश याच्यासाठी. दरम्यान शेवटचा चेंडू असेल साईश याचा तर सामना करेल आपल्याला बघायला मिळतोय डाव्या हाताचा फलंदाज प्रथमेश पामाळे. मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. आता मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि 2 खेळाडूंना भेदून चेंडू जाईल मात्र सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि 4 धावांची संघाची धावसंख्या जर बघितली तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा DJ जॉकीला. योगदान केलं लाख मोलाचं, योगदान केलं लाख मोलाचं, मर्दासारखा झलकला. योगदान केलं लाख मोलाचं, मर्दासारखा झलकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल धन्यवाद DJ. कडाडला. तर यापुढील 3 षटकांसाठी आपण जाणार आहोत. नितीन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतोय आणि पुढील 3 षटकांसाठी आपण त्यांचा बुलंद आवाज ऐकूयात. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद आकाशजी सर. आपण पाहत आहात आगरी प्रीमियर लीग वर्ष 4 आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच खूप शानदार आयोजन आपण पाहतोय या आयोजकाच्या माध्यमातून. कारण मीही मात्र इकडनं रस्त्यातनं जात असताना पाहत होतोय की एक शानदार आयोजन आहे आणि नक्कीच या स्पर्धेला आवर्जून भेट द्यावी लागेल. आमचे मित्र आहेत आमच्या पाठीमागे मनोजजी पाटील सर, आम्हाला मात्र त्यांनी आवर्जून आमंत्रण केलं होतं की आमच्या स्पर्धेला एकदा आमच्या लीगला मात्र भेट द्या. धन्यवाद. आम्हालाही मात्र ती संधी दिली. आयोजकांनाही मात्र मी मानाचा मुजरा असेल. कारण आपण पाहतोय आमच्या सफाया आगरी बांधवांना मात्र हा मान मिळाला आणि चांगलं आयोजन आहे. नक्कीच आपण पाहतोय स्पर्धा चांगल्या प्रकारे मात्र पार पडली जाते. आता 3रा दिवस निर्विघ्नपणे मात्र ही स्पर्धा पार पाडली जाते. अजूनही पुढचे 4 दिवस असतील. आई कुर्लाईला आई दत्तगुरूंनाही विनंती असेल ही स्पर्धा मात्र निर्विघ्नमध्ये पार पडू दे. आमचे स्कोरर मात्र आहेत आमचे मित्र साहिल, त्यांचेही मात्र खूप खूप स्वागत असेल. ह्यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. या एकेरी धावनिशी मात्र धावफलक मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती 26 या आकड्यावर. 26 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स. आपण पाहतोय शौर्य वॉरियर्स भामटपाडा वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. मात्र 3 संघ मात्र पुढे आलेले आहेत असं मला वाटतं. एकंदरीत माहिती आली, आताच मी आलो, जॉईन झालोय. तर उद्याच्या दिवसात मात्र 2ऱ्या गटाला मात्र सुरुवात होईल. ह्या सामन्यामध्ये मात्र जो संघ विजय असेल तो क्रमांक 1 वर जाईल. तर नक्कीच तर प्रथमेश पामाले यांची मात्र गडी जर बाद केला तर निलेशजी तरे यांच्या माध्यमातून तसेच GT यांच्या माध्यमातून मात्र 200 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. चांगलं पारितोषिक मात्र लावलं जाते. ATM मात्र खोललं जाते आपल्यासाठी. निलेश तरे अँड GT आपण जे पाहतोय यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर संतोष पंच मात्र दर्शवतायत. गोलंदाज मात्र दंडित केलं जात आहे. या एके धावशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. 27 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स.
27 धावा मात्र फलकावा लागतात. शौर्य वॉरियर्स भामटपाडा मात्र प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 27 धावा फलकावा लागताना पाहायला मिळतात. चौथं षटक हे मार्गस्थ पाहतोय. ह्यावेळेस मात्र पंचाकडे दाद मागतात, मात्र पंच तटस्थ पाहायला मिळतात. तत्पूर्वी एक धाव मात्र अंकित केली जाईल. लेगबायचे संकेत मात्र पंच दर्शवतात. या एकेदिवशी मात्र धावफलक मात्र पुढे सरसावेल. 28 धावा लॉस ऑफ 4 विकेट्स, 28 धावा 4 गडी बाद 6 आपण प्रथम फलंदाजी करताना पाहतो. शौर्य वॉरियर्स भामटपाडा या दोन संघामध्ये मात्र काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळेल, कारण जो संघ मात्र विजय असेल तो मात्र या गटामध्ये प्रथम मानकरी ठरेल. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर टोटल 6 संघ मात्र निवडले जातील या 6 दिवसामागे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळला होता, तत्पूर्वी एकदा मात्र अंकित केली जाईल. पंच मात्र दर्शवत आहेत. लेग बाईकचा इशारा येतोय. या एकेदिवशीमध्ये 29 धावा मात्र फलकावा लागताना पाहायला मिळत आहेत. खूप शानदार आयोजन आहे. एकंदरीत चांगलं डीजे वादन होत आहे. चांगले समालोचक आपल्याला पाहायला मिळतात. प्रमोदजी शेडगे सर, तर सदानंदजी तरे अँड धनंजय दिवा गावड यांच्या माध्यमातून संतोष साठेमध्ये प्रत्येक गड्यांसाठी 200 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. बघा, आपल्याला एक संधी असेल, आपण दांडी मारून घरी असेल तर पैसे कमवण्याची मात्र संधी असेल. ह्या वेळेस मात्र ब्रह्मास्त्राचा वापर करताना क्या बात आहे. मात्र एक धाव सहज कुठून काढली जाते. या एकेदिवशी मात्र धावसंख्या जवळ पोहोचेल ती 30 या आकड्यावर. 30 रन लॉस ऑफ 4 विकेट्स. साहिल मात्र चांगलं काम करतायत. पाटील नेटवर्क ही मात्र चांगलं काम करतायत. मागच्याच आठवड्यामध्ये मात्र आमदार चषक झाला होता. 6,64,000 मात्र व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळाले या 5 दिवसामागे. एक चांगली क्वालिटी पाहतोय. पाटील नेटवर्कचे मात्र मालक आहेत नितेशजी पाटील, यांची पूर्ण टीम मात्र चांगलं काम करताना पाहायला मिळते. अनुरागजी चव्हाण अँड साहिल शेख असे राहुल आहेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू हाताळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये तत्पूर्वी डीप क्षेत्ररक्षक पुढे सरसावे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावर. समालोचक ही मात्र इथे चांगले आहेत. आपण पाहतोय प्रमोदजी शेडगे सर, तसेच आमचे मित्र आपण पाहतोय आमच्या पाठीमागे आहेत. चांगलं समालोचन करतायत. एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. आमच्या सफाई आगरी बांधवांना मात्र हा मान मिळाला आणि सुरेख आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांनाही मात्र मानाचा मुजरा असेल. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 5 चेंडूंचा खेळ होतो, म्हणजे शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा. यावेळेस मात्र सुरेख इंटू द गॅपमध्ये खेळला. तत्पूर्वी डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. 1 धावांकी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरी धावांशी मात्र धावसंख्या जाऊन पुढे 4 षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा 4 गडी बाद. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आग्री प्रीमियर लीग वर्ष 4. यस डीजे. गौरव करे हा रुबाबदार, भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हा रुबाबदार, भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर 1 नंबर, गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर, गाजे पालघर जिल्ह्याभर. योगदान केलं लाख मोलाचं, योगदान केलं लाख मोलाचं. मर्दासारखा झलकला, योगदान केलं लाख मोलाचं. धन्यवाद. सुरेख गाणं आपण पाहतोय. आग्री प्रीमियर लीग वर्ष 4 आधारित हे गाणं आहे आणि जयजी पाटील मात्र सिंगर आहेत. एक चांगले सिंगर आहेत. त्यांच्या गोड आवाजात आपण हे मात्र गीत गायला गेलं. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मात्र डोबते शेष असेल. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा मात्र फलकावा लागताना पाहायला मिळत आहेत. इंडियन संघ आपण पाहिला तर आपण दुखापतग्रस्त संघ पाहायला मिळतोय. 4 मात्र कसोटी असेल, त्यामध्ये मात्र कुठल्या खेळाडूला मात्र स्थान मिळेल. तत्पूर्वी आपण पाहिलं असेल कसोटी क्रिकेटमध्ये मात्र फलंदाजीचा क्रमांक मात्र लागला गेला तो एकंदरीत केन्स विल्यम्स 919 गुणांसह मात्र 1 नंबर आपण पाहतोय. तर दुसऱ्या क्रमांकावर मात्र स्टीव्ह स्मिथ 900 गुणांसह. त्यानंतर मात्र 870 गुणांसह मात्र विराट कोहली. मात्र पितृत्व रजेवर मात्र सुट्टीवर असलेले विराट कोहली आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज साईश मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. धावसंख्येचा विचार केला 4 षटकांची समाप्ती होते. 34 धावा फलकावा लागतात. 4 गडी मात्र डकआउटमध्ये परतताना पाहायला मिळतात. 12 चेंडूंचा मात्र खेळ शिल्लक असेल. साईश मात्र गोलंदाजी मार्कवर
या प्लेस मात्र सुरेख हलक्या हाताने खेळला जातो. तत्पूर्वी ऑन साईडला डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सर्व दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. थोडेसे फंबल होताना पाहायला मिळतात. मात्र 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरी दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 36 या आकड्यावर. 36 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4th-5वं षटक मार्गस्थ पाहते. पहिला चेंडू मात्र फेकला गेला. 2 धावा मात्र अंकित केल्या गेल्या. या दुहेरी दिवशी मात्र 36 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा साईश मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेला डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर पुढे 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. फेक येईपर्यंत सहज मात्र 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. या 1 मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 37 या आकड्यावर. 37 धावा मात्र शौर्य वॉरियर्सचा भामटपाडा प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. 5वं षटक हे मार्गस्थ पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत. पहिला चेंडू पाहिला तर 2 धावा आल्या. तदनंतर मात्र 1 धाव आली. तर मात्र स्ट्राईकवर असेल मिस्टर अक्षय. मोठी फटके येणे गरजेचं असेल. एकंदरीत आपण पाहिलं 1 चौकार मात्र लगावला. 2 चौकार मात्र लगावला गेल्यात. या प्लेस मात्र फुलटा चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये काढला जातो. तत्पूर्वी मात्र सुरेख फुटवर्कचा वापर पाहायला मिळतो. फुटबॉलची मात्र आठवण करून देताना पाहायला मिळते. 3ऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न होतोय. 3 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. या तिही दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 40 च्या आकड्यावर. हा तर निलेशजी तरे तसेच जीटी आपण पाहतो यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल साईजसाठी. तर प्रथमेश पामाळे यांचा मात्र गडी खूप महत्वाचा असेल. जर गडी मात्र आपण बाद केला तर 400 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. निलेशजी तरे अँड जीटी. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी मात्र 1 धाव अंकित केली जाईल. या 1 मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 41 या आकड्यावर. तर सदानंदजी भीमा तरे तसेच धनेशजी भीमा गावड यांच्या माध्यमातून मात्र विकेटसाठी मात्र प्रत्येक गड्यांसाठी मात्र 300 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते सदानंदजी तरे अँड धनेश गावड. यावेळेस मात्र ऑन साईडला गेला तत्पूर्वी 1 धाव मात्र अंकित केलेली. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहे. क्षेत्ररक्षण होई फेक येईपर्यंत 2 धावा मात्र सहज पूर्ण केल्या जातील. या दोन्ही दिवशी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 43 या आकड्यावर. बघा चांगलं बक्षीस मात्र लावलं गेलं आहे. सदानंदजी तरे साहेब तसेच धनेशजी गावड यांच्या माध्यमातून म्हणतं 300 रुपये प्रति विकेट म्हणजे प्रत्येक गड्यांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक असेल. तर मात्र निलेशजी तरे तसेच जीटी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. गुलजी मार्कर पुन्हा एकदा साईश. यावेळेस मात्र कव्हर रिजन मध्ये मात्र तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव मात्र पूर्ण असेल. या 1 मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावर. 44 रन ऑन द बोर्ड. 44 मात्र नक्कीच आठवण येईल आपल्याला वीरेंद्र सेहवाग मुलतान का सुलतान म्हणून ज्याची ओळख. तर 5 षटकांचा मात्र खेळ समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा 4 गडी बाद. या ऐकूया डीजेला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 धन्यवाद. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3 संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र रविवारच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. तदनंतर आपण पाहू उद्याच्या दिवसात मात्र 2रा गट मात्र प्रारंभ होईल. सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. ह्याच मैदानात अ गट मात्र पूर्ण असेल. आजच्या दिवसात 3 दिवस झाले. सोमवारपासून मात्र या स्पर्धेला सुरुवात झाली. आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. तर शेवटचा आणि अंतिम षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतो मिस्टर सचिन घरत. धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा. स्लॉग ओव्हर मात्र नक्कीच असेल. हाणामारीचं षटक असेल. मोठे फटके येणे गरजेचं असेल ते मात्र शौर्य वॉरियर्सचं भामटपड्यासाठी. कारण ही लढत असेल मात्र गटामधील अव्वल संघ मात्र कोण ठरेल भामटपडा की मात्र माकणे क्रिएटिव्ह 11 माकणे.
किशोरी वॉरियर्स भामटपाडा. गोलंदाज मार्क सज्ज असे गोलंदाज मिस्टर सचिन. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय गडी. बाद केला तर सदानजी तरे तसेच धनेशजी गावड यांच्या माध्यमातून प्रत्येक गड्यांसाठी मात्र 300 रुपयांचं मात्र पारितोषिक असेल. तर निलेशजी तरे तसेच जीटी यांच्या माध्यमातून प्रत्येकी 200 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. बघा, चांगली गोलंदाजी करा आणि पैसेही मात्र कमवा, कारण ATM मात्र खोललं गेलंय आपल्यासाठी. गोलंदाज मार्को सज्ज असेल मिस्टर सचिन. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू पाहायला मिळेल इंटू द गॅप मध्ये. मात्र क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण 2 धावा मात्र नक्कीच वाचवले. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतो. आता मात्र गडी मात्र इथे बाद असेल. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी मात्र गडी बाद होतोय. यस डीजे. नूतन नगरी आगरी जिगिरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला. आगरी जिगिरी नूतन नगरी दिन सोन्याचा उजाडला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला आता APL हा डीजे धन्यवाद. सुरेख मात्र धावपाच्या स्वरूपात मात्र बाद झाला. चांगली फेकी केली एकंदरीत. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवला गेला. त्यानंतर चांगली फेकी पाहिली आणि मात्र अक्षयाला मात्र माघारी परतवलं. त्या मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानच्या आतमध्ये. प्रफुल्ल येतोय मैदानच्या आतमध्ये. अजूनही उर्वरित 5 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. प्रत्येक गड्यांसाठी मात्र निलेशजी तरे तसेच जीटी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. सदानजी भीमा तरे तसेच धनेशजी गावड यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं मात्र पारितोषिक असेल. तर दोघांचाही मात्र गडी जर बाद केला तर PP पामाळे तसेच गौरवजी तरे यांच्या माध्यमातून आणि निलेश तरे यांच्या माध्यमातून मात्र यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली आहे. झेल टिपला जातोय. अचूक कलेक्शन मात्र केलं जातंय. आता मात्र पारितोषिकांची मात्र बरसात पाहायला मिळतंय, कारण निलेशजी तरे जीटी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सदानंदजी तरे धनेशजी गावड यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक असेल. तर मात्र सचिन याला मात्र पारितोषिकाची बरसात नक्कीच या मैदानच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळतंय. धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू फेकले गेले तर शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ पाहायला मिळते. 46 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. 46 धावा मात्र फलकार पाहायला मिळतात. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ पाहायला मिळतात. उर्वरित 4 चेंडूचा मात्र खेळ शेष असेल. 4 चेंडू मागे मात्र किती धावा मात्र कुठल्या जातील, एक टार्गेट मात्र किती धावांचं मात्र सेट केलं जाईल, कारण समोरचा संघही मात्र आक्रमक संघ पाहायला मिळतोय. क्रिएटिव्ह 11 माकणे न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व मैदानच्या आतमध्ये येताना. जुनी मैदानच्या आतमध्ये आपण प्रफुल्ल अँड अथर्व अशी जोडी मैदानच्या आतमध्ये. उर्वरित 4 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 4 चेंडू मागे मात्र किती धावा मात्र पटकावल्या जातील. 60 धावांची मात्र सरासरी इथे दाखली जाईल का एकंदरीत. 36 चेंडू आणि 60 असं मात्र समीकरण होईल का. 46 धावा मात्र फलकार पाहायला मिळतात. सचिन मात्र गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू क्या बात आहे. गोलंदाजाचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल मिस्टर सचिन. आतापर्यंत 3 चेंडू मात्र फेकले गेले आहेत. या 3 चेंडू मागे 2 धावा मात्र खर्च होत आहेत. एक गडी मात्र बाद केला गेला. एक धावाच्या स्वरूपात आपण पाहिला. शेवटच्या 3 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. शौर्य वॉरियर्स भामटपाडा वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे. गटातील कुठला संघ मात्र अव्वल क्रमांकावर जाईल येणारे चेंडू मात्र दर्शवतील. पुन्हा एकदा सचिन मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. आपल्यास मात्र एक धाव अंकित केली जाईल. मिडॉनच्या दिशेने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली फेकी पाहायला मिळते. तत्पूर्वी 1 धाव मात्र अंकित केली जाते. या एकेकांशी मात्र धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. 47 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. शेवटच्या 2 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 47 धावा मात्र फलकावर एक मोठा फटका पाहायला मिळेल का आमच्या मायबाप प्रेक्षकांना, कारण प्रेक्षक येतात त्यांचं मात्र मनोरंजन होणे खूप महत्त्वाचं आहे. 47 धावा फलकावर उर्वरित 2 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल.
प्रत्येक गड्यांसाठी मात्र पारितोषिक लागलं गेलं आहे. सदानंदजी तरे साहेब, धनंजय गावड साहेब, निलेशजी तरे जीटी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र जैसी गेन वैसी नसेत. क्या बात है. 6 धाब्यांसाठी या 6 धावांशी मात्र धावफलक मात्र पुढे सरसावेल. 53 धावा मात्र फलका लागताना पाहायला मिळतात. यश डीजे सर्वांच्या हक्केला धावून येतोय पोऱ्या यो आगऱ्याचा. डेरिंग बाज जिटी दादा यो पोऱ्या हाय आगऱ्याचा. नाव गाजतंय गो गौरव तरेचा. नाव गाजतय गो तुमचे जीटी. धन्यवाद. धावसंख्या मात्र 53 फलकावं लागताना पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू असेल. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसले से ही उडान होती है. आणि हौसले मात्र जारी ठेवताना मिस्टर अथर्व आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 53 धावा मात्र फलकावं लागताना पाहायला मिळत आहेत. पंच मात्र काहीतरी कान मंत्र देत आहेत गोलंदाजाला. एकंदरीत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 53 धावा मात्र फलकावं लागताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू 53 धावा ऑन द बोर्ड. शब्देश मात्र ऑन सेटला खेळत होता. तत्पूर्वी डीपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. दुसऱ्या धाब्याचा मात्र प्रयत्न नक्कीच होईल कारण शेवटचा अंतिम चेंडू आहे. येस, गडी मात्र इथे बाद होतो. 1 धाव मात्र पूर्ण असेल. धावसंख्या मात्र 6 षटकांच्या अखेरीस 54 धावा आणि 36 चेंडू 55 धावांचा लक्ष्य असेल. यानंतर मात्र आपल्याला एक गोड आवाज मात्र ऐकायला मिळेल मनोजजी पाटील सरांचा. तत्पूर्वी सर्व आयोजकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. मला इथे बसण्याची आपण संधी दिली आणि पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप आभार मानतोय की खूप छान आयोजन आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चांगलं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही मात्र ऑफिसमध्ये बसून ह्या मॅचचा आनंद घेतोय. नितेशजी पाटलांना मात्र आम्ही कमेंट करतोय. चांगलं चित्रीकरण होतंय. डीजे वादन चांगलं होते आणि पंचही चांगले आहेत. समालोचकी मात्र चांगले आहेत. प्रमोदजी शेडगे सर, मनोजजी पाटील सर आणि आमचे मित्र मात्र इथे उपस्थित होते. धन्यवाद. या ऐकूया आपण जशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण ऐकूया बहाडोली गावचा मात्र एक गोड आवाज मनोजजी पाटील सरांचा. क्रिस्टा गाडी रस्त्यावर घेतय धाव. 60 नंबरची क्रिस्टा गाडी रस्त्यावर घेतय धाव. त्या माकडे गावात गाजतय आमच्या भूपेश भाईचं नाव. त्या माकडे गावात गाजतय आमच्या भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजतय भूपेश भाईचं नाव. भूपेश भाईचं नाव गाजतय भूपेश भाईचं नाव. चला फलंदाज येऊ द्या. थँक्यू सो मच नितीनजी पाटील साहेब. तर प्रत्येक षटकारासाठी गौरव तरे जीटी माकणे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लगातार 3 चौकार आणि 3 षटकार जर आले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. गौरव तरे माकणे जीटी यांच्याकडून बक्षिसांची खैरात होताना क्रिएटिव्ह 11 माकणे या संघावर आपण बघतोय. 6 षटकांचा खेळ बाकी आहे. 36 चेंडू आपल्याकडे आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं तर 55 धावांचं लक्ष्य असेल. 36 चेंडू आणि 55 धावा. अप्रतिम सामना लढत आपल्याला बघायला मिळते. काटेकी टक्कर असेल कारण जो संघ विजयी होईल तो पॉइंट टेबलमध्ये टॉपला जाईल आणि त्याला एक अतिरिक्त संधी मिळेल क्वालिफायर पहिला सामना खेळण्याची. नक्कीच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. थोड्याच वेळात सेट होत आहे ड्रेसिंग रूममध्ये. दीपेश कुडू अँड दर्शन
ही जोडी असेल, कारण आतापर्यंत आपण बघितलं की सलामीची जोडी बदललेली नाही आहे आणि तीच जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी आपल्याला बघायला मिळेल. मैदानात नवीन जोडी जेव्हा येते, कारण सलामीची जोडी फ्लॉप होते, परंतु ह्या जोडीने मात्र कम्मालीचं प्रदर्शन केलंय. दीपेश कडू मॅन फ्रॉम नवसई अप्रतिम खेळाडू आहे, ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक सुद्धा आहे. खूप छान पद्धतीने क्रिकेट खेळतोय, सुरेखरित्या मात्र तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करतोय आपल्या बॅटमधून आणि प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन करतोय. सुरेख अप्रतिम क्रिकेट बघायला मिळालं आपल्याला. दर्शनकडून सुद्धा मॅन फ्रॉम घाटीमचा हा खेळाडू असेल. तर पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत आपण बघितलं तर संतोष मडवी हा विकेट टेकर गोलंदाज बघायला मिळाला आपल्याला. कल्पेश पाटीलकडे सुद्धा खूप व्हेरिएशन आहे, चांगला गोलंदाज आहे, अनुभव आहे आणि प्रत्येक चेंडूवर मात्र विचार करून अचूक टप्प्यावर अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करताना हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. उमरोळीचा हा गोलंदाज आहे. एका बाजूने आपण बघणार आहोत दीपेश कडू स्ट्राईक एंडवर, तर नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळेल दर्शन. स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण या सामन्याला सुरुवात करूया, दुसऱ्या डावाला सुरुवात करूया. कल्पेश पाटील राईट आर्म उर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना पहिल्या षटकातील पहिला चेंडू. अव्वळेला मात्र सन्मान दिला जातोय चेंडूला. सेली पॉइंटला चेंडू खेळून काढून सचिन पिल्ले मात्र क्षेत्ररक्षण करतील, चेंडूला फेकतील, तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होताना. यावेळेला आपण बघितलं तर सुरेख मात्र क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. अप्रतिम चेंडूचं मात्र डिलिव्हरी होताना बघितली, पॉइंटला खेळून काढून एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करताना. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावती, बिनबाद 2. सुरेख अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल, कल्पेशकडून मिळाली होती कालच्या दिवसामध्ये. जर आपण बघितलं तर पूर्णपणे मात्र या सामन्यामध्ये दोन्ही संघ मात्र झोकून देत आहेत आपल्याला. अव्वळेला मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळून काढून एक धाव मात्र पूर्ण केली. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण बघितला तर सुरेख मात्र पीपी प्रफुल्ल पाटील जबरदस्त मात्र बॅकअप करताना आपल्याला बघायला मिळाले. चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जातं, फेकलं जाते, तोपर्यंत आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट होताना. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या 4 चेंडूवर सिंगलच्या स्वरूपामध्ये मात्र 4 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. गुड लाईन आणि गुड लेंथवर गोलंदाजी करताना मिस्टर कल्पेश पाटील. मंगेला ज्वेलर्स माकणे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल आणि लगातार 3 षटकार 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी आणि लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर माफ करा, लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल मांगेला ज्वेलर्स कडून. आणि इथे मात्र कल्पेश पाटील पूर्णपणे मात्र पॉझिटिव्ह थिंकिंगने गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतंय. अप्रतिम झेलची सांगता होताना या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. गौरव तरे हा रुबाबदार भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हा रुबाबदार भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर एक नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर. योगदान केलं लाख मोलाचं. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. योगदान केलं लाख मोलाचं
वादळ कडाडला आता APL हा धडकला आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला धन्यवाद. सुरेख वाक्यरचना आपल्याला बघायला मिळते. आदरणीय सन्माननीय राजूजी पाटील साहेब बहाडोली यांनी मात्र हे गाणं लिहिलंय आणि जयेश पाटील यांच्या सुरेख आवाजामध्ये मात्र हे गायलं गेलंय. तर मी कौतुक करेन सचिनचं, ज्या पद्धतीने मात्र झेप घेतली आणि चेंडू अचूक झेलला गेला. अप्रतिम झेल आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्कवर. दिपेश कुडू सारखा मोठ्या खेळाडूला मात्र पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात यश येताना गोलंदाज कल्पेशला. यावेळेला मात्र दर्शन माफ करा राहुल केणी येतोय. जबरदस्त मात्र हलक्या हाताने सन्मान दिला गेला चेंडूला. धावसंख्येचा आपण विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघतोय 1-6. सर्वांच्या हक्केला धावून येतोय पोऱ्या यो आगऱ्याचा डेरिक बाज जिती दादा यो पोऱ्या है आगऱ्याचा नाव गाजते गो गौरव तरेचा नाव गाजतय गो जिती दादा. धन्यवाद. थँक्यू सो मच. गौरव तरे नावाचं वादळ मात्र या डीजेवर आपल्याला बघायला मिळतंय. सकाळच्या 17 पासून फक्त आणि फक्त गौरव तरे. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 6 धावा. जबरदस्त मात्र वक्तृत्व आहे, नेतृत्व आहे आणि कर्तृत्व सुद्धा छान आहे. गौरव तरे एकदम कमी वयामध्ये मात्र खूप मोठं नाव मिळवलेलं आहे. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 1-6. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कोण असेल? 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर कल्पेश पाटील मात्र ज्यासाठी ओळखले जातात ते काम करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाजीची वेळ आली की चांगली फलंदाजी, गोलंदाजीची वेळ आली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण सुद्धा सुरेख. म्हणजे ज्या 3 गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात त्या तिन्ही गोष्टीमध्ये मात्र 100% योगदान देताना चेतन पाटील आगरवाडी आवाज पोहोचत असेल तर चहा पाठवा इथे समालोचन कक्षामध्ये. सदानंदजी तरे साहेब आणि धनेशजी गावड साहेब यांच्याकडून दर्शनने जर 2 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या वेळेला मात्र पहिला चौकार येतोय का बॅट मधून आणि दंदन करत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अप्रतिम टायमिंग. बक्षीस लागतं नाही लागतं तोपर्यंत मात्र दर्शन तयार होता चौकार मारण्यासाठी. अजून एक चौकार आला तर सदानंदजी तरे साहेब आणि धनेशजी गावड साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. वाघाचा छावा आज या गावात तुफान माजवलं. वाघाचा छावा. धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. गोलंदाज सचिन गावड गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मॅन फ्रॉम उमरोळी. तर एका बाजूने दर्शन आणि राहुल केणी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता उजव्या यष्टीचा खूपच बाहेर. खराब चेंडूचे संकेत येताना पंचांकडून आपल्याला बघायला मिळतात आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. गुड लाईन अँड गुड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र कल्पेश पाटील यांनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीने मात्र इतर गोलंदाजांना सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका दर्शनाच्या बॅट मधून. दुसरी बाउंड्रीज येताना 1 चौकार आणि 1 षटकार. 6 धावा. या ऐकूया आपण डीजेला. भले भले ते आले बॉलर. भले भले ते आले बॉलर. मारी हा फटका छक्का फोर. संकट वेळी करून खेळी आणि खद हसबल. संकट वेळी करून खेळी आणि खद हसबल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. या आग्र्याच्या पोरानं वाघच मैदान गाजवल. धन्यवाद. खरोखरच आग्र्याची पोरं मैदान गाजवायला लागलेले आहेत इथे. राजू पाटील यांची खूपच सुरेख शब्दरचना आहे आणि ते शब्दरचनेला अनुसरून मात्र खेळ करताना ही आग्र्याची पोरं आपल्याला बघायला मिळतात. चहा पाठवायचा आहे चेतन पाटील. तर धावसंख्या खूप खूप धन्यवाद राजू पाटील. आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं तर राकेशजी कुडू साहेब यांच्या सुमधुर आवाजातून हे गीत आम्हाला इथे ऐकायला मिळालं. त्यांचं खूप खूप धन्यवाद.
संदेजी पाटील साहेब दर्शनसाठी लगातार 3 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांसाठी मात्र इथे खैरात होताना आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त मात्र चेंडू होता, जबरदस्त लाईन लेंथवर गोलंदाजी करताना गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. लेग बाईचा इशारा येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 55 धावांचा पाठलाग करताना स्थिती अशी आहे की 9 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या आपण बघितली तर 18 धावा तब्बल धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. गुड लाईन लेंथवर गोलंदाजी करावी लागेल सुरेख, कारण ज्या पद्धतीने मात्र क्रिएटिव्ह 11 माकण्याची फलंदाजी आहे आणि या स्ट्रोकसाठी या फटक्यासाठी तर स्ट्रॉंग झोन समजला जातो आणि राहुल किणी मात्र ओळखला जातो. राहुल किणी नावाचा हा ब्रँडेड फटका आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम. या ऐकूया आपण डीजेला. गाजतय नाव कोणाचा हे सपाले शहराने नाव गाजतय नाव कोणाचा मागणे गावाच्या गौरव तरेचा मागणे गावाच्या जीटी दादाचा. 1 मिनिट डीजे. हॅलो. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मांगेला ज्वेलर्स कडून प्रत्येक षटकारासाठी गौरव तरे कडून 100 रुपये आणि मांगेला ज्वेलर्स कडून 200 रुपये प्रत्येक षटकारासाठी असतील. या वेळेला मात्र सुरेख सन्मान दिला जातोय चेंडूला. गौरव राहुल किणी यांच्याकडून मात्र सुरेख फलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा मात्र फटका होता मागच्या चेंडूवर. 25 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. षटक क्रमांक 2 आहे. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. 55 धावांची गरज आहे 6 षटकांमध्ये होती. त्यानंतर आपण बघितलं तर 2 षटकांचा खेळ झाला इथे आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 27. 27 धावा बाद होणारा एकमेव खेळाडू जर आपण बघितला तर दीपेश कडू 2 धावांवर 3 चेंडूंचा खेळ करून मात्र बाद झाला होता. त्याच्यानंतर मात्र सूत्र हाती घेतलेले आहेत या दोन्ही फलंदाजांनी, दर्शन आणि राहुलने. जबरदस्त फलंदाजी. 3 षटकांच्या समाप्ती अखेर शौर्य वॉरियर्स माफ करा क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. सर्वांच्या हक्केला धावून येतोय पोऱ्या यो आगऱ्याचा डेरिंग बाज जिती दादा यो पोऱ्या है आगऱ्याचा. नाव गाजतय गो गौरव तरेचा नाव गाजतय गो जिती दादाचा. गौरव तरेचा गावाच्या जिती दादाचा. सफाले शहराने नाव गाजतय नाव कोणाचा हे सफाले शहराने नाव. तर धावसंख्या आपण बघितली तर 2 षटकाच्या समाप्ती अखेर 27 धावा 13.5च्या सरासरीने मात्र पुढे जाताना क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ बघतोय. तर अजूनपर्यंत आपण बघतोय की पॅव्हेलियन मध्ये पॅड बांधून मात्र संतोष मडवी एक स्ट्रॉंग फलंदाज मैदानाच्या बाहेर मात्र आहे. अजूनपर्यंत मैदानात येण्याची वाट बघत असेल, कारण आतापर्यंत आपण बघितलं की फारसी फलंदाजी मिळालेली नाही आणि दिवाणे आहेत, चाहते आहेत खूप संतोष मडवीचे. फलंदाजीची वाट बघत असतील, कारण प्रत्येक खेळाडूचा फॅन असतो, तो वाट बघतो की आमचा फलंदाज कधी मैदानात येईल आणि चौकार षटकारांची आतषबाजी कधी करेल. कारण आगरी समाजाचा विचार केला तर आपण एक हाताच्या बोट्यावर मोजणारे फलंदाज आहेत की जे बाहेरच्या टुर्नामेंट मोठमोठ्या टुर्नामेंट खेळतात. त्यांच्यात आदरण नाव घेतलं जाईल तर संदीप मडवी आहे, त्याच्यानंतर संतोष मडवी, दीपेश कडू, अमित पाटील वसई तालुक्यातील हे खेळाडू झाले. त्याच्यानंतर आपण बघितलं तर पालघर तालुक्यामध्ये बघितलं तर सफाळे गटामध्ये शुभम पाटील आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर आताच अपकमिंग क्रिकेटर म्हणून मीतकडे बघितलं जातं आहे श्रेयश पाटील आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर चेतन पाटील मॅन फ्रॉम सरपाडा, कल्पेश पाटील, प्रणय पाटील. या वेळेला मात्र दर्शनाच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू बघूया झेल होईल का, परंतु झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही. 1 बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाते आणि धावसंख्या आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावली जाते. त्याच्यानंतर टेंबुड्यामधून मात्र पंकज पाटील, राहुल पाटील यांची नावं घेतली जातील. भाडोलीमधून सुद्धा चांगले क्रिकेटर पुढे येताना आपण बघतो. योगेश बाबूने मात्र छाप पडलेले आहे या स्पर्धेमध्ये. विचार केला आपण तर स्वप्नील किणी, जतीन किणी आहेत. या वेळेला मात्र
सचिन गावडेच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडूला खेळून काढलेला 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 32 या धावसंख्येवर. उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळेल प्रथमेश आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं तर प्रणय मॅन फ्रॉम सरावली, प्रणय घरत, आकाश घरत, राहुल घरत हे असतील, विनायक, तुषार तुका हे या गटातील खेळाडू सुद्धा या मैदानावर मात्र खेळण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतील. नक्कीच स्वप्नील डॉन असेल बिरवाडीचा, ज्याने मागच्या सीझनला आपण बघितलं तर 5 चेंडूमध्ये 5 षटकार आले होते त्याच्या बॅटमधून. चेतन पाटील मागच्या APLचा मॅन ऑफ द सिरीज. आणि या वेळेला मात्र दर्शन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र प्रथमेश पामाळे चेंडूच्या खाली येतोय आणि दर्शनच्या खेळीला इथे मात्र पूर्ण विराम लागतोय. नवीन फलंदाज मैदानात येईल तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. डीजे वर या समालोचनी, डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला, डीजे वर या समालोचनी मनोज दादा गरजला. आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला, आगरी वादळ कडाडला आता APL हा धडकला. धन्यवाद डीजे. 2 मिनिटं तर थांबा. 18 चेंडू 23 धावा. चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. तर संतोष मडवी मैदानात येतोय आणि लगेच बक्षिसांची मात्र खैरात होताना सदानंदजी तरे साहेब आणि धनेजी गावड साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे पिंट्यासाठी. 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज असेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या धावफलकावर 32 धावा. अप्रतिम सामना आपल्याला बघायला मिळतोय कारण प्रेशर थोडंसं असेल दोन्ही संघांवर, कारण जो संघ विजयी होईल तो टॉपला जाईल आणि टॉपला जाण्याचं एक फायदा आहे की क्वालिफायर सामना खेळायला मिळेल. क्वालिफायर सामना खेळायला मिळाल्यानंतर एक संधी एक्स्ट्रा असते आणि हे जाणून आहेत हे 2 संघ. एका बाजूने कल्पेश पाटील मॅन फ्रॉम उमरोळी, दुसऱ्या बाजूने संतोष मडवी मॅन फ्रॉम चांदीप. हे 2 आयकॉन खेळाडू, बेस्ट वर्सेस बेस्ट. तर विश्वास हा सुद्धा मात्र एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेला मात्र संतोष हलक्या हाताने मात्र खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये एकदा मात्र पूर्ण होताना धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. अनुभव खूप आहे विश्वासकडे, मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय, रेल्वेकडून सुद्धा खेळतोय, त्यामुळे लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. कोणत्या पद्धतीचे चेंडू डिलिव्हरी करायचं हे मात्र जाणून आहे. चांगल्या फलंदाजांना नाचवतोय हा गोलंदाज. परंतु या वेळेला मात्र राहुल हलक्या हाताने फक्त चेंडूला सन्मान दिला जातो. इथे थोडीशी जुगलबंदी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये. सुरेख हे दृश्य बघणं खूप मजा येते हे बघायला, कारण असं हास्य, असं ताळमेळ आपल्याला फारसं बघायला मिळत नाही. जे संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात ते मात्र खुन्नस देतात, परंतु इथे मात्र मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 34. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा मात्र विश्वास भारी होताना, कारण 2 तगडे फलंदाज आहेत, षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेले हे 2 खेळाडू आणि ह्यांना मात्र रोखून ठेवण्याचं काम केलेलं आहे ते विश्वासने. व्हेरी गुड बॉलिंग बघायला मिळते आपल्याला. लाईन लेंथ सुरेख राखलेले आहे. चांगल्या फलंदाजांना मात्र रोखणं हे मात्र एका
चांगल्या गोलंदाजीचं लक्षण असतं आणि ते करताना मात्र विश्वास. जो पेस बघायला मिळाला आणि इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी. क्या बात है. कौतुक करावं तेवढं कमीच आहे विश्वासचं. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी केली सुरेख, अप्रतिम. आदरणीय सन्माननीय नवीन गरज साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय. 14 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. कम्मालीची गोलंदाजी करताना मिस्टर विश्वास, मॅन फ्रॉम सरपाडा, 18 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आपण बघतोय. फुल टॉस चेंडू आणि या पट्ट्यात जर चेंडू देतील राहुल किनीला तर चेंडूला मात्र तो सीमारेषेच्या बाहेर पाठवेल, कारण हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग, लॉंग लेग या एरियामध्ये तो 70 ते 80% धावा तिथे वसूल करतो. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. या घरी या घरी आम्ही या घरी आव सगळं लई भारी. आम्ही या घरी धन्यवाद. आम्ही आगरी का लय भारी आहोत याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे मॅनेजमेंट. सुरेख, अप्रतिम. आज आदरणीय सन्माननीय योगीजी तरे साहेब यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आम्ही या शेवटच्या सामन्यामध्ये आपणास लाख लाख शुभेच्छा देतोय. हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बारा चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. लक्षात ठेवा, 12 चेंडू आणि 15 धावा. एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानात. गौरव तरे हा रुबाबदार, भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हा रुबाबदार, भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर एक नंबर, गाजे पालघर जिल्ह्याभर. गाजे पालघर जिल्ह्याभर, गाजे पालघर जिल्ह्याभर. योगदान केलं लाख मोलाचं, योगदान केलं लाख मोलाचं, मर्दा सारखा झलकला. योगदान केलं लाख मोलाचं, मर्दा सारखा झलकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धडकला. आगरी वादल कडाडला, आता APL हा धन्यवाद. धावसंख्या आपण बघितली तर 12 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 15 धावा. कम्मालीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र या सामन्याकडे लक्ष लावून असतील, कारण जो संघ विजयी होईल तो संघ एक गटामध्ये टॉपला असेल. शौर्य वॉरियर भामटपाडा की क्रिएटिव्ह 11 माकणे या दोन संघांदरम्यान मात्र ही कडवी लढत आपल्याला बघायला मिळते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मी मनोज पाटील हार्दिक स्वागत करतो. या वेळेला मात्र सुरेखरित्या खेळून काढलेले चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 1 ने पुढे सरसावली जाते. 11 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज असेल. समोर फलंदाज आहे एक हार्ट हिटर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं मिस्टर संतोष मडवी, तर नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय राहुल केनी. RK म्हणून ज्याला ओळखलं जातोय, पिंट्या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली संतोष मडवीला. तोच हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र कट केलेला चेंडू बघूया झेल होईल का. इथे मात्र गुड ट्राय आपल्याला बघायला मिळाली. पंकज, मॅन फ्रॉम बिरवाडीचा हा खेळाडू, अप्रतिम प्रयत्न आपल्याला बघायला मिळाले. क्या बात है. टाळ्यांचा मात्र गजर होतोय या खेळाडूसाठी. खरोखरच सुरेख, अप्रतिम चौकार येतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 4 ने पुढे सरसावली जाते. 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची गरज असेल. सुरेख प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला. आजचे यंगस्टर मात्र कुठल्याही प्रकारची जीवाची पर्वा न करता मात्र सामन्यामध्ये 100% योगदान देण्याचा मात्र प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला आपण बघतो यस सुरेख अप्रतिम फटका संतोष याच्या बॅटमधून मात्र येताना. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 9 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज असेल. चहावाला कुठे गेला असेल तर या इथे. या वेळेला आपण बघतोय तर पुन्हा एकदा मात्र जोरदार प्रहार. 1 बाउन्स चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलं जाते. 4 धावांसाठी
5 धावांची गरज असेल विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 8. राहुल किणी नावाचं वादळ मात्र आपल्याला या माकण्यामध्ये बघायला मिळतंय. कमालीची फलंदाजी कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर प्रवीण पाटील मॅन फ्रॉम पारगाव स्वरंगी शिवतेज वॉरियर्सचा हा खेळाडू आपण बघितला ज्याच्या नावावर या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक लागलेलं आहे. कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली. प्रेक्षकांचा अक्षरशः पैसा वसूल सामना बघायला मिळाला तो. कमालीची फलंदाजी. या वेळेला मात्र राहुल सुरेखरित्या मात्र एकाच रुळावर 2 गाड्या आल्या होत्या परंतु मात्र लक्ष होतं संतोष मडवीचं आणि या वेळेला मात्र 2 धावा पूर्ण करताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 52. 52 या धावसंख्येवर विजयासाठी 3 धावांची गरज असेल. अप्रतिम सामना रंगताना जवळजवळ क्रिएटिव्ह 11 माकणे हा संघ मात्र विजयाच्या जवळ येऊन पोहोचलेला आहे. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं हे आपण कित्येक वेळा बघितलंय. परंतु हे 2 फलंदाज मात्र ही चुकी करणार नाहीत. सिंगल डबलला प्राधान्य देऊन सामना मात्र आपल्या बाजूने झुकवतील यात काही शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. राहुल या वेळेला मात्र इनफिल्डच्या वरून मारलेला चेंडू एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना स्कोर इज लेवल. धावसंख्या आपण बघितली तर 54. 54 धावा 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज असेल. स्टायलिश फिनिश करेल का मिस्टर संतोष मळवी? थोडंसं प्रेशर आलं असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर. हे प्रेशर रिलीज करण्यासाठी आपण जाऊया डीजे कडे. गौरव तरे हा रुबाबदार भूपेश गावड हाय दिलदार. चिठी दादा हा रुबाबदार भूपेश गावड हाय दिलदार. कार्य सुंदर 1 नंबर गाजे पालघर जिल्ह्याभर. जेव्हा धावसंख्या आपण बघितली तर स्कोर इज लेवल. सामना बरोबरीमध्ये आलेला आहे. 1 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 54 धावा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं अग्री प्रीमियर लीग 2021 मध्ये मी मनोज पाटील हार्दिक स्वागत करतोय आणि खूप खूप धन्यवाद देतोय तुम्हाला की असंच आम्हाला सहकार्य करत राहा. या सामन्याचा आनंद घेत राहा. उद्यापासून मात्र नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळतील. बी गटातील सामन्यांना मात्र उद्यापासून सुरुवात होईल. यावेळेला मात्र स्टायलिश फिनिश आपल्याला बघायला मिळतोय. समालोचन कक्षाच्या वरून मात्र चेंडू जातोय आणि सेलिब्रेशन बघा संतोष मडवी यांचं. क्या बात है. टॉपला राहिलेला आहे तो क्रिएटिव्ह 11 माकणे. मात्र प्रेक्षकांनी सुद्धा पसंती दिली होती कारण संतोष मडवी जर पूर्ण वेळ देत असेल तर नक्कीच संघ क्वालिफायर होईल असं म्हटलं होतं आणि खरोखरच त्यांनी मात्र आपल्या संघाला क्वालिफायर केलेला आहे आणि टॉपला सुद्धा राहिलेला आहे. या ऐकूया आपण एक छोटीशी धून. योगदान केलं लाख मोलाचं. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. योगदान केलं लाख मोलाचं मर्दासारखा झलकला. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 जिल्ह्याचे हायलय फेमस माकणे आमचं गाव. सफाई शहरात हायलय फेमस माकणे आमचं गाव. त्या माकणे गावात गाजत आमच्या भूपेश भाईचं नाव. त्या माकणे गावात गाजत. हॅलो जतीन किनी आपण समाज